आलो भिंगारवाडीला आंबा चोराला. मम्मी एवढी गरमी होते का? एसी लावून दे मला. 60 वर्षे मला मस्त करावं बड्डे. खर्च तू कर. हा हॅलो ऐकला, 60वा बड्डे पप्पाचा जोरात करायचे. हे गाईज गुड मॉर्निंग. जस्ट मॉर्निंग झाले माझी. आज संडेचा दिवस आहे. आज खूप झोपायचं होता पण आज काय मी झोपलो नाही. रात्री असं ठरवलेलं का मस्त 11-12 वाजेपर्यंत मस्त झोपतो. आठवड्याभराची पूर्ण झोप पूर्ण करतो. पण सुट्टी दिवशी असं का होत नाही. सुट्टी दिवशी माणूस लवकरच उठतो. असं का होतं ते मला पण माहिती नाही. बाकी तुम्हाला माहिती असेल तर सांगा मला. ओके. आजचा ब्लॉग बनवायचा प्लॅन आहे माझा. आजचा दिवसभराचा सुट्टीचा दिवस आहे तर आज काय होतं काय होत नाही ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्ही पुढे ब्लॉग बघत राहा, कंटिन्यू करत राहा. ओके. आता मी उठतो, फ्रेश होतो. उठले तर मी 7 वाजताच. आता 9 वाजायला आले. 2 तास असंच लोलतोय. झोप तर येत नाही. तर बघू. बाकी आज घरात कोणी नाही आहे. सगळे कुठे गेल्यात काय माहिती नाही. भाईच्या रूममध्ये आले. आता काय होईल काय घडेल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि हां, उद्यापासून मी मंडेपासून जिम चालू करणार आहे. आणि नक्की करणार आहे. खूप मानावं घेणार आहे. कारण का ढेरी एवढी आली कमी करायला लागेल. आता लक्ष दिला तर नंतर एकदम वाट लागेल. एवढी ढेरी, एवढा पोट सुटला आहे. लक्ष न दिला, नुसतं खायचा बस. आणि हे एवढं काय आहे, काहीच नाही बॉडी. मध्ये जिमला जायचो मी पण आता सोडले. तर परत चालू करतो ना, लक्ष देतो फुल. बाकी थोडी बॉडी माझी आहे पण ठीक आहे. जिमला जायला पाहिजे बॉडी बनवण्यासाठी. जिम याच्यासाठी जायचं का आपली हेल्थ एकदम प्रॉपर राहते. फिटनेस मस्त एकदम कूल. आजारी पडत नाही जास्त माणूस. उद्यापासून जिम स्टार्ट. आणि आजच्या दिवसात काय घडेल काय नाही घडणार ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला मग फ्रेश होतो. थोडासा स्किन रुटीन थोडाफार केला पाहिजे. माझ्या चेहऱ्याची खूप वाट लागते. पहिले लावतो क्लिन्झर. क्लिनिंग करतो एकदम. लगेच फरक बघा कसा काला दिसत होता. लगेच फरक तो है. बाकी फ्रेश होऊन मस्त आंघोळ करून तुम्हाला भेटतो. आंघोळ तर धुतोच पण माझा हातरून उचलायचं राहून गेला. पहिले ते उचलतो नंतर आंघोळ धुतो. हे बघा एवढा पसारा आहे त्याच्या आतमध्ये टाकायचे मला. ओके गाईज एकदम डन झालं. आता माझं तर हातरून मी ओके केला आहे. बघू शकता तुम्ही. की मॉर्निंगला उठल्यानंतर एक काम नक्की करायचं, 1 लिटर पाणी प्यायचं. मॉर्निंगला न ब्रश करता 1 लिटर पाणी प्यायचं. दिवसातून 4 लिटर पाणी कमीत कमी पिलंच पाहिजे. तेव्हाच जरा फ्रेश फील होतो. एकदम प्रॉपर फील होतो. हॅलो गाईज, जस्ट नाव आता फ्रेश होऊन आलो. मस्त आंघोळ धुवून आलो. एकदम कूल वाटलेला. पण जसं आंघोळ धुवून बाहेर निघलो एकदम बॉडी गरम झाली. नुसता घाम सुटतो. जाम गरम होतो. संडेचा एक काम करतोय. कुठेही गेला हां नख कापून घेतो. नख कापून संडे आहे तर आज झाले नख वगैरे कापून. आता जेवायला काय आहे ते बघतो. सर्वजण बाहेर गेल्यात तर हा पसारा पडले. बघू
साफ करण्याचा मूड आहे माझा. तेर आल्यावर मम्मी आल्यावर बोलतील का हा पोरीने काहीतरी केलंय. भांडी वगैरे घासणार नाही, फक्त साईडला करून ठेवलो. बघायला क्लीन वाटतो. फेमस टोपली सातगावची का माशाची टोपली. भाकर आहे, भाकर कडक आहे. आज भाकरी टाकल्याने वाटतं. हा असं जेवण आहे, थोडी भाकरी आणि बोंबील. या बघ कोंबड्या कुठे फिरतात. या तुम्ही पण जेवायला या. थोडंफार जेवतो. काय प्लॅनिंग नाही कुठं जायची वगैरे, बघू. खूप ऊन आहे बाहेर, पण बाईकचं मडगल तुटलं आहे ते टाकायला जाईल. बाकी जेवण बिवून मस्त एक नंबर झाले. कोणतरी आलाय रेवनंदेशी डायरेक्ट इकडे आलो मी. धीरे झाला आयटमच्या मागं या. आता गाडी वेडी आपल्या कसं रेडी आहे आणण्याची. ब्रेझामध्ये फिरू लगेच प्लॅन. काहीतरी प्लॅनिंग होईल आता. लगेच प्लॅन. आता एक रील्स बनवतो. रील शूट करतो, ते पण तुम्हाला दाखवतो. रील्स कधी बनवत नाही, आता बनवतो थोडा. भावा तिकडून कोण आलाय बघ. हाय शपथ, 5 मिनिटं आंघोळ करून आला. हे म्हण्या हे रील्स बनवू. काय म्हणणं आहे तुझा? साईटू काय इथं काय असले उन्हाची बसवतो. काय पाहिजे वाराना. हा ये मग. आता बोल. नाही तू इकडे पण चालूय का? वाट लागतील माझी दोन. नाही बोल. घरी आहे. घरी आहे पण बोल एकदा. घरी आहे. ये मग. हा परफेक्ट. जमला काम भारी बोलला एकदम. घामाघूम झाले बघा आता. कसली गरमी आहे. आता चाललो आम्ही ब्रेझा मध्ये. कुठास येतो मग. असं खबर नव्हता खाली. ब्लॉगरचा काय झालंय. माझे हाल हे बिकट झालेले आहेत. खूप कडबिडी लावू दे. सध्या सुरुवात केले. बाकी बघतो पुढं काय होतं तसा तुम्हाला दाखवलं. बाकी आमचे पप्पा बघा लुंगीशी बसलेत. लंगे डान्स. चांगलं लागतं हे करू. त्याच्या म्हणलं काय एवढं म्हणलास. साफ कर पहिले. साफ कर. माझ्या टावेरान साफ करतो बघ. टीव्ही उजेड तर गोल्ड मॅन. उन्हाचे निघलो. आजची सवारी चला. ठीक आहे यार, चाललो परत. नमस्कार. चाललो आम्ही लोकांचं आंब फुल चोरून. चाललाय. आलो आता लोकेशनला. आलो आता आंब्यांच्या. हे बघ सर, आता कुत्री तरी भुकायला लागली. आंब चोरायला आलो आम्ही. नाही रे आंब
रात्री तरी असतील. आलो भिंगारवाडीला आंबा चोराला. दिशी दिशी नुकसान करशील तू आमचा. एवढं तुला काढा आणले आमचा आंब. मालकाला गेला नोकर. 350 रुपये आता जातील ना हापूसच्या. हापूस खाल्ला पिकला तरी आपण आता पोटाटो यावं होतं. याचा काहीच फरक पडत नाही. काय नाही खायला मस्त लागतं. किती पण खा काहीच नाही तुला माहिती. आलेलं आहे बाकी काय नाही. बाकी असं पण तो खरेदीला गेला माहिती वाशीला. चोरलो येई चोरले. चोरला मग किती वेळा रात्री या जरा तुम्ही नाही अजून. जाऊ दे. तुम्ही गोव्याशी का आणलं सांग. गोव्याशी आणला काय का काहीच नाही आणलं. पैसे नव्हतं. अरे काजू तरी आणायचं. काजू आणले एक पाकिट. 2-2 पाकिट देईन तुम्हाला. भिंगारवाडीच्या गल्ल्या भास्कर त्यांचं घर ना. भास्करने आल्याला लाईटी लावले असतील. भास्कर होम 1.25 करोडचा होम आहे भास्करचा. फुकटचं प्यायला झालं. फुकटचं थंड प्यायला आलं. भास्करने अशी फुल सोय केलेली आहे. आता सनीची बारी. कोण गाडी चालवायला मागत नाही. शेर दिल आमचा नेता. फुल जवारात आहे आमचा. चाललो आम्ही या हॉटेलला. नको जस्ट आता जेवायला आलो हॉटेलमध्ये. नाही धीराला विचारतो तू बिल भरायला पैसे किती देशील. धीरा काय बोलले असेल. देतो 280 रुपये. मालक आहे 15 Pro Max आता त्याचा मोबाईल. आणि 200-300 रुपये बोलतो बिलला देतो. त्यासमोर असा कॅमेरा ओपन केला ना तो काहीच बोलत नाही. तसा कसला पोपटार का बोलतोय. पोपट बारा. आंब घेते का हे बघ. आता आपण 1.25 करोडचे मालिक सनी दादा स्वतः पार्टी देताना आपण पाहू शकता. बघा तुम्ही आताची घडी. आता त्यांचा बिल पास झालाय. 10 लाखाचा बिल पास झालाय. त्याचा बिझनेस आहे स्वतःचा. परंतु त्याचा आहे ना बिल अटकलेला होता म्हणून त्याच्याकडनं काशी पार्टी आहे. गाईच असा विषय आहे का आता प्लॅनिंग झाली आमची. सगळी कॉलेजचा फ्रेंड आत्ताच भेटल्यात. किती वर्षात 1 वर्षात भेटल्यात सगळेजण. आणि प्लॅनिंग मस्त गोव्याची झालेली आहे. गोव्याला पुढच्या महिन्यात निघू. त्याचा पण ब्लॉग बनवेल. ते येतील नक्कीच. पण आहे ना याला पुढची सीट पाहिजे. पुढची सीटसाठी आणि 10,000 एक्स्ट्रा दिल्यात. याला पुढच्या सीटलाच बसू. गोव्याचा ग्रुप पण बनलाय आता. कारण मित्र आपले चांगले आहेत. मॅनेजमेंट आपला धीरज शेतकऱ्यांच्या हातात आहे. बाकी मित्र आपले चांगले आहेत. काहीच हॉटेलवरून आता गावात आलो. काहीच पोचलो आता घरी तर फ्रेश होतो. हॅलो गाईज आता जस्ट नाव घरी पोचलोय. आता थोडा आराम करतो. बाकी चार्जिंग पण लो झाले आणि चार्जिंग लावतो ना आराम करतो मस्त. 2000 years later. गाईज थोडासा झोपणार होतो पण अशी झोप लागली का किती वाजले 8 वाजता डायरेक्ट उठलो. कशी भारी दिसते. कशी दिसते कशी दिसत आहे कशी दिसणार. मम्मी व मेहंदी दाखवते. कधी काढलेली. 4 दिवस झाले. जेवायला कधी घेतेस. भूक लागली सर जेवायला. घे जेवायला. आता दोघं जेवायला आज. पप्पाला फोन कर. पप्पाला फोन कर. भूक लागली आता. 9:09 झाले. हॅलो गाईज हे माझे पप्पा. काय बोलता. काय बोलू. कांदा टाकू दे. बोला विषय काय माहिती आहे का. 60 वर्ष माझा मस्त करा बर्थडे. खर्च तू कर. हा हॅलो ऐकला.
60वा बर्थडे पप्पाचा जोरात करायचे. पुढच्या वर्षी 60वा लागेल आता हो. चालू झाला. हा म्हणजे 1 जून 1 जूनला बर्थडे फुल जोरात पप्पाचा. नुसते फटाके वाजू पप्पा. तेच भारी आहे बाबा. हिरो आहे हिरो. हिरो नव्हतो मी. कसले हिरो होता ना पहिले. कसलं गेले तुम्ही आता घाललो काय लावलं का काय सांगा. आम्ही नाही लावतो. आश्रम माने लावलंय. आणि असं झालं तर असं नाही. बरोबर आहे. आता वय तेवढं एवढं केस. हे गाईज हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. हा ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर कमेंट लाईक करा आणि लाईक शेअर करा. काय मम्मी बोलते. मम्मी आली मधून थोडासा लाजलो. हे गाईज हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला, जर चांगला वाटला असेल तर लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चला गाईज बाय बाय. लव यू.